The next question, see, use the word tear, T-E-A-R, tear, in two separate sentences of your own. The word having different meanings. It is called homographs. म्हणजे सेम वर्ड आहे, स्पेलिंग पण सेम आहे, प्रोनाउन्सिएशन पण सेम आहे, फक्त त्यांचे दोन वेगवेगळे मिनिंग्स घ्यायचे आणि दोन सेपरेट सेंटेन्स तुम्हाला तयार करायचे. वर्ड दिल्याबरोबर टीयर. आता पहिली गोष्ट टीयरचं मिनिंग माहिती पाहिजे. टीयर, टीईआर, टीयरचा बाण एक मिनिंग होतो अश्रू. डोळ्यामधून जे बाण अश्रू येतात त्याला टीयर्स म्हणतात. म्हणजे टीयर. आणि वर्ब जर असेल बाण टू टीयर, टू टीयरचा अर्थ होतो फाडून टाकणे. एखादी गोष्ट फाडणे याला टीयर असं पण म्हणतात. म्हणजे एक अर्थ आहे पण अश्रू आणि दुसरा अर्थ आहे त्याचा फाडणे. मग या दोन अर्थावर दोन वेगळी सेंटेन्स बनवायचे. बघा सेंटेन्स मी कशी बनवली बघा. अ ड्रॉप ऑफ टीयर फेल ऑन द स्क्रीन व्हेन शी ट्राय टू कंट्रोल हर सॉबिंग. जेव्हा तिने आपलं रडणं, सॉबिंग म्हणजे रडणं, हुंदके देऊन रडणं कंट्रोल केलं, तरीही डोळ्यातील जे अश्रू आहे त्या समोरच्या स्क्रीनवर पडले. बघा, अ ड्रॉप ऑफ टीयर फेल ऑन द स्क्रीन. डोळ्यातील अश्रूचा थेंब स्क्रीनवर पडला. व्हेन शी ट्राय टू कंट्रोल हर सॉबिंग. तुम्ही एवढ्यापर्यंत सेंटेन्स दिलं तरी बरं चाललं असतं, पण तरीही ते सेंटेन्स थोडंसं एक्सपांड केलेलं आहे. नेक्स्ट बघा. लिटिल बंटी लाइक्स टू टीयर द पेपर. लिटिल बंटी लाइक्स सिंपल प्रेझेंट टेन्स आहे म्हणून तिथे लाइक्स येणार. लाइक्स टू टीयर द पेपर. छोट्या बंटीला कागद फाडायला आवडतात म्हणून इथे बघा टीयर्स या करावं, टीयर. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा. ज्युपिटर इज द लार्जेस्ट ऑफ ऑल प्लॅनेट. ज्युपिटर इज द लार्जेस्ट ऑफ ऑल प्लॅनेट्स. पॉझिटिव्ह अँड कंपॅरेटिव्ह डिग्री. आता आपल्याला याचे रूल्स आठवणं खूप गरजेचं आहे. बघा, Jupiter is the largest of all planets. You can see here the largest is used. It means the given degree is superlative. You have to convert it into positive degree. Rule कदाचित आठवत असेल तर ऐका. सुपरलेटिव्ह डिग्रीचं पॉझिटिव्ह डिग्री मध्ये कन्वर्ट करताना स्टार्टला बनवून नो अदर यूज करावा लागतो. फक्त एक रूल असा आहे, जर सेंटेन्स मध्ये वन ऑफ द असेल तर नो अदर नाही वापरत, त्यावेळी व्हेरी फ्यू यूज करावा लागतो. एवढं संपलं. मग लक्षात आलं तर बघा. म्हणून काय आलं बघा. नो अदर प्लॅनेट इज ॲज लार्ज ॲज ज्युपिटर. पॉझिटिव्ह डिग्री कशी आली बघा. नो अदर प्लॅनेट इज ॲज लार्ज ॲज ज्युपिटर. आणि कंपॅरेटिव्ह डिग्री बघा कशी. कंपॅरेटिव्ह डिग्री बिगिनिंग तशीच व्हायला लागली. ज्युपिटर इज द लार्जेस्ट आहे ना, त्या ठिकाणी फक्त लार्जर वापर, द नाही वापरायचं, लार्जर. म्हणून बघा ज्युपिटर इज लार्जर दॅन एनी अदर प्लॅनेट. दॅन एनी अदर वापरावं. ज्युपिटर इज लार्जर दॅन एनी अदर प्लॅनेट. इथे बघा दॅन एनी अदर वापरावं लागलं. एक लक्षात घ्या, तुम्हाला ऑलरेडी रूल्स जे पाठवलेले आहेत त्यामध्ये रूल्स दिलेले आहेत बघा. जेव्हा पॉझिटिव्ह डिग्री करतात तेव्हा नो अदरने स्टार्ट करतात, आणि जेव्हा कंपॅरेटिव्ह डिग्री करतात तेव्हा बाउंड स्टार्ट आहे तशीच करायची. कंपॅरेटिव्ह बाउंड डिग्री यूज केल्यानंतर त्यापुढे दॅन एनी अदर यूज करायचं असतं. एवढं कळलं तर काय प्रश्न येतो. नेक्स्ट वन होतं बघा. इट वुड बी नाईस टू गो टू द कॉन्सर्ट. I don't know when we will get another opportunity, she said to her mother. Indirect speech. बघा, बऱ्याच विद्यार्थ्यांना इनडायरेक्ट स्पीच हा थोडासा अवघड वाटणारा टॉपिक आहे. इनडायरेक्ट स्पीच मध्ये पहिल्यांदा तुम्हाला बघा सेंटेन्सचा टाईप कळला पाहिजे. ऍट फर्स्ट यू मस्ट अंडरस्टँड द टाईप ऑफ सेंटेन्स, बिकॉज देर आर डिफरंट रूल्स फॉर द डिफरंट टाईप ऑफ सेंटेन्सेस. जर तुम्हाला टाईप लक्षात आला ना तरच तुम्हाला बघा काय करता येईल, इनडायरेक्ट करता येईल. इथे बघा, इट वुड बी नाईस टू गो टू द कॉन्सर्ट.
इथे बघा इटने स्टार्ट झालेलं आहे, म्हणजे प्रोनाऊनने स्टार्ट झालं, म्हणजे वाक्य स्टेटमेंट आहे, सिंपल सेंटेन्स आहे, असर्टिव्ह सेंटेन्स आहे. आणि असर्टिव्ह सेंटेन्स लक्षात घ्या, जेव्हा आपण इनडायरेक्ट करतो तेव्हा सेंटेन्स जॉईन करण्यासाठी कंजक्शन वर्ड म्हणून आपण काय वापरायचं असतं, दॅट वापरायचं असतं. म्हणून एक सेंटेन्स असं आहे ना बघा, पहिल्यांदा बघा काय शेवटी होतो का, शी सेड टू हर मदर. सेड टू आहे ना, त्या ठिकाणी टोल्ड यूज करायचं. म्हणून असं आहे ना, शी टोल्ड हर मदर. सेंटेन्स जॉईन करण्यासाठी दॅट यूज कर, दॅटला डबल अंडरलाईन करायची. शी टोल्ड हर मदर दॅट इट वुड बी नाईस टू गो. टू नंतर बाबा एक लक्षात, गोचं वेंट होणार नाही, कारण टू आहे ना, टू गो इन्फिनेटिव्ह आहे, त्यामुळे तिथे वर्ब मध्ये चेंज नाही होणार आहे. टू गो टू द कन्सर्ट. आणि पण कधी काय केलं तर पुढे अजून एक सेंटेन्स होतो बघा, आय डोंट नो व्हेन वी विल गेट अनदर अपॉर्च्युनिटी. हे सेंटेन्स सेकंड सेंटेन्स असेल तर असं जॉईन करायचं. शी ऑल्सो टोल्ड, काय करायचं, शी ऑल्सो टोल्ड दॅट. बघा आय डोंट नो, आयचं बाण होणार शी, डोंटचं पास्ट टेन्स येणार डिडंट. सो बघा शी डिडंट नो व्हेन वी विल होतं ना, वीचं दे होणार, दे वुड गेट अनदर अपॉर्च्युनिटी. बघा तुम्हाला पीडीएफ मध्ये जिथे जिथे चेंज झालेले आहेत ना त्याला अंडरलाईन करून दिलेलं आहे. पण तुम्हाला ऑलरेडी मी सांगितलं, व्हिडिओज बघायच्या अगोदर पीडीएफ कंपल्सरी नोटबुक मध्ये लिहा, म्हणजे तुम्हाला कोणकोणते चेंजेस झालेले आहेत ते कळले. ओके, नेक्स्ट वन बघा, आय ड्रू देम आउट. आय ड्रू देम आउट विदाउट अ साऊंड. आय ड्रू देम आउट विदाउट अ साऊंड. फ्रेम WH क्वेश्चन टू गेट द अंडरलाईन आन्सर. अंडरलाईन केला पार्ट आहे बानो, विदाउट अ साऊंड हे आन्सर पाहिजे. मग हे आन्सर येणारा क्वेश्चन बनवायचा आहे. बघा क्वेश्चन कसा, आय ड्रू. आता एक लक्षात, ड्रू हा बानो ड्रॉचा पास्ट टेन्स आहे, म्हणून असं आलं बघा, हाऊ डीड. आयच्या ऐवजी पण ही वापरायचं, कारण आपण स्वतःलाच क्वेश्चन नाही विचारू शकत, म्हणून आयच्या ऐवजी ही घेतला बघा. हाऊ डीड ही ड्रॉ देम आउट. डीड वापरल्यामुळे ड्रू नाही येणार, काय येणार आहे, ड्रॉ. ओरिजिनल वर्ब वापरावा. एंडला क्वेश्चन मार्क द्यायला विसरू नका. नेक्स्ट वन बघा, आय हॅड नॉट डन एनिथिंग. व्यवस्थित ऐका सेंटेन्स, आय हॅड नॉट डन एनिथिंग इन माय लाईन ऑफ वर्क. बघा, आय हॅड नॉट डन एनिथिंग इन माय लाईन ऑफ वर्क. तुम्हाला सांगितलं होतं बानो, रिराईट विदाउट नॉट. नॉट वर्ड बानो काढून टाकायचं होतं. तुमच्या लक्षात येते का, सेंटेन्स मध्ये बानो नॉट आहे आणि एनिथिंग पण आहे. मग नॉट जर आपण काढलं ना तर एनिथिंग पण काढावं लागेल, आणि त्या ठिकाणी काय वापरायचं, नथिंग वापरायचं. सेंटेन्स बघा, आय हॅड डन नथिंग इन माय लाईन ऑफ वर्क. म्हणजे नॉट काढून टाकायला सांगितलेलं आहे, नुसतं नॉट काढता येणार नाही, मिनिंग चेंज होता कामा नये, म्हणून एनिथिंग पण काढावं लागेल. नेक्स्ट वन होता, लाईफ हिट्स यू इन द हेड. लाईफ हिट्स यू इन द हेड. सेंटेन्स बाला काय सांगितलं बघा, यूज प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. व्यवस्थित आहे का, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. तुमच्या लक्षात यायला पाहिजे, जेव्हा परफेक्ट कंटिन्युअस म्हणतात ना तेव्हा बीन येणार आणि वर्बला ING फॉर्म येणार आहे. म्हणून हे सेंटेन्स असेल बघा, लाईफ हॅज बीन, कारण परफेक्ट टेन्स आहे ना, म्हणजे लाईफ हॅज बीन हिटिंग. कुठला टेन्स होता बघा, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस. प्रेझेंट टेन्स असल्यामुळे बाबा तिथे हॅज आलं, आणि परफेक्ट कंटिन्युअस होतं त्यामुळे बीन येणार आणि ING फॉर्म येणार. म्हणून लाईफ हॅज बीन हिटिंग यू इन इट्स हेड. नेक्स्ट वन होतं बघा, द शॉर्ट इन्फॉर्मेटिव्ह बुक बिकेम अन अकाउंट ऑफ कॉस्मॉलॉजी. ऍड क्वेश्चन टॅग. लक्षात घ्या, ऍड क्वेश्चन टॅग करताना पहिल्यांदा गिवन सेंटेन्स आहे जर द्यायचं, एंडला कॉमा द्यायचं, आणि एक लक्षात घ्या, गिवन सेंटेन्स मध्ये टू बीज आहे का चेक करा. टू बीज कोणकोणत्या, एम, इज, आर, वॉज, वेअर, शाल, विल. हे जर नसेल
तर त्या ठिकाणी बघा हेल्पिंग वर्ब यूज करायचं. हेल्पिंग वर्ब कोणते बघा, जर समजा हेल्पिंग वर्ब हॅव, हॅज, हॅड, कॅन, कुड, शुड, वुड, मे, माइट, मस्ट यापैकी कोणताही जर हेल्पिंग वर्ब यूज केला असेल तर बघायचा. जर यापैकी कोणताही नसेल तर मग डू, डीड किंवा डज वापरावं लागतं. बघा गिवन सेंटेन्स मध्ये एम, इज, आर, वॉज, वेअर, शाल, विल आहे का चेक करा, नाहीये. हेल्पिंग वर्ब आहे का चेक करा. कॅन, कुड, शुड, वुड, मे, माइट, मस्ट कोणतंच नाही ना, मग एक तर डू, डीड किंवा डज यूज करायचं. इथे लक्षात येतं तुमच्या, इथे बघा बिकेम सेंटेन्स मध्ये बघा बिकेम आहे आणि बिकेम असल्यामुळे इथे पास्ट टेन्स आहे आणि पास्ट टेन्स असल्यामुळे बघा इथे काय ना डिडंट इट येणार. जर प्रेझेंट टेन्स असलं असतं ना बघा तर कदाचित काय आलं असतं, समजा वर्ब एस किंवा येस असलं असतं तर डझंट आलं असतं. म्हणजे डिडंट इट आणि क्वेश्चन मार्क. नेक्स्ट वन, युअर फादर विल टेक यू. युअर फादर विल टेक यू, चेंज द वाईज. युअर फादर विल टेक यू. मी काय म्हटलं होतं, सेंटेन्स मध्ये पहिल्यांदा ऑब्जेक्ट आपल्याला कळलं पाहिजे. ऑब्जेक्ट कोणता आहे वाक्याला, म्हणजे सेंटेन्सला बानो व्हॉट किंवा टू हुम, काय किंवा कोणाला. बघा सेंटेन्सचा मिनिंग कळतो का, युअर फादर विल टेक यू, तुझे वडील तुला घेऊन जातील. कोणाला, टू हुम, यू तुला, म्हणून बघा इथे ऑब्जेक्ट आहे यू, म्हणून असं आहे ना बघा, यू विल बी टेकन बाय युअर फादर. लक्षात घ्या इथे जेव्हा शाल, विल हेल्पिंग वर्ब असतं, शाल, विल, तर तेव्हा बी वापरावं लागतं. म्हणून सेंटेन्स बघा, यू विल बी टेकन बाय युअर फादर. नेक्स्ट वन, द नोबेल प्राइज इज वन ऑफ द ग्रेटेस्ट ऑनर इन द वर्ल्ड. द नोबेल प्राइज इज वन ऑफ द ग्रेटेस्ट. लक्षात घ्या इथे वन ऑफ द आहे. मग अशी मी सांगितलं होतं बघा, जर वन ऑफ द असेल ही सुपरलेटिव्ह डिग्री आहे. जर याची आपल्याला पॉझिटिव्ह डिग्री करायची असेल तर स्टार्टलाच भाव येणार व्हेरी फ्यू. मग अशी मी काय सांगितलं, एरवी नो अदर यूज करतात ना, जर वन ऑफ द असेल तर व्हेरी फ्यू. म्हणून असं येणार होतं, व्हेरी फ्यू ऑनर्स इन द वर्ल्ड आर ॲज ग्रेट ॲज नोबेल प्राइज. एक लक्षात घ्या इथे आर का आलं, व्हेरी फ्यू. व्हेरी फ्यू मीन्स मोर दॅन टू, दोन पेक्षा जास्त, म्हणून बघा इथे आर येणार आहे. म्हणून बघा व्हेरी फ्यू ऑनर्स इन द वर्ल्ड आर ॲज ग्रेट ॲज द नोबेल प्राइज. नेक्स्ट वन, कंपॅरेटिव्ह बघा, द नोबेल प्राइज इज ग्रेटर दॅन एनी ऑदर नाही वापरायचं. इथे काय वापरायचं, मेनी ऑदर. वन ऑफ द आहे ना म्हणून मेनी ऑदर वापर, मेनी ऑदर ऑनर्स इन द वर्ल्ड. नेक्स्ट वन, द पीपल बिगॅन टू मूव्ह टुवर्ड द एक्झिस्ट, मेक इंट्रॉगेटिव्ह. एक लक्षात ठेवा, इंट्रॉगेटिव्ह क्वेश्चन बनवत असताना डू, डीड किंवा डज नाही, किंवा जर त्याच्यात हॅव, हॅज, हॅड वापरत तरी वापरायचं. इथे लक्षात आहे का, द पीपल बिगॅन. बिगॅन म्हणजे पास्ट टेन्स आहे नाही, म्हणून इथे स्टार्टला आलं बा डीड. डीड द पीपल, बिगॅन मधला आपण डीड बाहेर काढलं ना ऑलरेडी, म्हणून तिथे फक्त बिगिन येणार. म्हणून डीड द पीपल बिगिन टू मूव्ह टुवर्ड द एक्झिस्ट, क्वेश्चन मार्क. हे आपल्याला लर्न करता आलं पाहिजे बारा क्वेश्चन्स. आणि लास्ट वन होता बघा, द ऑडियन्स गेव द आर्टिस्ट अ स्टँडिंग ओवेशन, मेक एक्सक्लेमेटरी. एक्सक्लेमेटरी सेंटेन्स लक्षात घ्या, सेंटेन्स मध्ये ए किंवा एन असेल तर व्हॉट ने स्टार्ट करायचं. व्हेरी, एक्स्ट्रीमली असे वर्ड असतील तर हाऊ ने स्टार्ट करायचं. इथे ए आहे बघा, म्हणून असं होतं, व्हॉट अ स्टँडिंग ओवेशन. व्हॉट अ स्टँडिंग ओवेशन द ऑडियन्स गेव द आर्टिस्ट. आणि शेवटी एक्सक्लेमेशन मार्क द्यायचा. एक लक्षात घ्या ना, काही सेंटेन्स मी तुम्हाला सेंड केलेले, काही पेपर मधून आलेले सेंटेन्स काही दिलेले आहे. प्रॅक्टिस खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात घ्या. ग्रामर सेंटेन्स जर आपल्याला इझी वाटायला पाहिजे ना तर सेंटेन्सची प्रॅक्टिस करा. रूल्स जे दिलेले आहेत तुम्हाला ते फॉलो करा. ओके.